तर अगोदर मी घेत आहे मॉर्निंगचा चहा आणि किचनची थोडीफार कामं मी आवरलेले, थोडीफार राहिलेले आहेत. तर इकडे मी वरणाला फोडणी घातलेले आहे आणि काही मूग मी रात्री भिजत घातलेले होते, तर रात्रभरात छान फुललेले आहेत. तर 2-3 पाण्यात धुवून घेतले आणि मूग कपड्यामध्ये बांधून ठेवलेले आहेत, म्हणजे संध्याकाळपर्यंत त्यामध्ये मोड येतात, छान अंकुरित होतात. आता मी इकडे बनवत आहे दोडक्याची चटणी. तर दोडका सालीसहितच मी चिरून घेतलेला आहे आणि चॉपरमध्येही मी बारीक करून घेतलेला आहे. आणि लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर हे पण मी चॉपरला चिरून घेतलेलं आहे. सगळं एका ताटलीमध्ये काढून घेतलं. आता चटणी बनवून घेऊ. तर पॅनमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी, जिरं टाकलेलं आहे आणि जे मिरची लसणाची पेस्ट होती ते अगोदर टाकली, परतून घेतली. नंतर मी दोडका टाकलेला आहे, परतून घेतलेला आहे थोडा वेळ, म्हणजे छान सॉफ्ट झाला की मग यामध्ये मी मसाले ॲड केलेले आहे, जसं हळदी पावडर, चवीपुरतं मीठ टाकलं, अर्धी वाटी शेंगदाण्याचं वाटण टाकलेलं आहे. परतून मी कमी गॅसवरती हे वाफ लावून घेतलेलं आहे. एकदम मस्त चटणी म्हणून तयार झालेली आहे. चटणीसोबत मी इकडं बनवत आहे ज्वारीच्या भाकरी. तर हीच आहे आजची जेवण थाळी. गरमागरम भाकर, दोडक्याची चटणी, भात होतं.